आपण 2 तास पूर्ण डाळ भिजवली पाण्यामध्ये, भिजून पूर्ण एकदम मस्त भिजलेली आहे. एकदम प्युअर डाळ, ना तांदळाचं त्यात काय मिक्स नाहीये, ना मैदा नाहीये, ना रवा नाहीये. एकदम प्युअर डाळ, पौष्टिक आणि एकदम शरीरासाठी एकदम मस्त उडीद डाळ. त्याचा एकदम प्युअर उडीद डाळीचा वडा असतो आपला. आता आपण डाळ बारीक करतोय एकदम प्युअर, त्यात काहीच मिक्स नाही, तांदूळ नाही, काय नाही. प्युअर डाळीचा वडा असतो, उडीद डाळीचा. एकदम रात्रीच बारीक करून ठेवावं लागते डाळ. वडा एकदम 1 नंबर होतो, चांगला फुसफुशीत आणि चांगला चवीला वगैरे, टेस्ट वगैरे चांगली लागते. सकाळ सकाळ एकदम मस्त होतो. बघा पूर्ण बारीक झालेली आहे उडदाची डाळ. एकदम किती सफेद आहे, एकदम प्युअर म्हणजे प्युअर, दुसरं काहीच नाही टाकत आपण आता रात्री बारीक केलेली आहे डाळ. आता ही रातभर तशीच राहणार. एकदम सकाळी वडा एकदम एवढा जबरदस्त होतो ना, एकदम फुसफुसीत आणि एकदम मस्त, एकदम कुरकुरीत. श्री स्वामी समर्थ स्नॅक सेंटर मोठू पतलू वडा हॅशटॅग. रात्री 2 तास डाळ भिजू घातली आणि बारीक करून घेतली होती. आता आपण सगळं मटेरियल टाकतो, मीठ वगैरे सगळं काय असेल ते. आता मीठ टाकतोय, आता कोथिंबीर टाकतोय, आपण आता मिरची, जिरं टाकतोय, खोबरं टाकतोय. काल सगळं झालं होतं. आता बरोबर आता सगळं टाकलंय मटेरियल याच्यामध्ये आपण. एवढे सोडलेलं बघा, एकदम तेल फ्रेश. रोजच्या रोज तेल चेंज असतं बरं का आपलं. आणि जेमिनी सोयाबीन वापरतो, दुसरं तेल वापरत नाही. कसं मस्त आलेला आहे, एकदम कडक आणि एकदम नाईस. श्री स्वामी समर्थ स्नॅक सेंटर मोठू पतलू वडापाव. एकदम प्युअर डाळीचा आहे, त्यात तांदूळ मिक्स नाही, काही नाही. तुम्हाला सांगितलेलं अगोदरच, परत एकदा सांगतो. श्री स्वामी समर्थ स्नॅक सेंटर मोठू पतलू वडापाव हॅशटॅग. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला तर 1.5 वर्ष झालं कंटिन्यू येतं ते. मला तर पोहे खूप अप्रतिम वाटते. क्वालिटी एकदम, क्वांटिटी एकदम पद्धतशीर, नाही का. आईचं पण पोट भरूनच खाऊन जातो मी. असं नाही की काय चुकीचं आहे काय नाही. मामाच्या हाताचं पोहे म्हटल्यावर एकच नंबर. शंभू वडापाव एकच नंबर, क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर, जबरदस्त. सबसे बेस्ट है, बहुत अच्छा लगता है. मैं यहाँ का डेली का ग्राहक हूँ और मैं डेली यहाँ पे आता हूँ. मेरा टाइमिंग रहता है 10:30 का और मैं यहाँ पे खा के जाता हूँ. मुझे बहुत पसंद है.